या पृथ्वीजी, प्लीज 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 कम इन, प्लीज कम इन सर, प्लीज कम इन. ही जी आमची बँक आहे ना, या बँकेमध्ये तू हे काय सॉरी मॅनेजर साहेब, सॉरी आम्हाला काय वाटलं ते आपल्या परब नाही का, त्या गेल्या तिकडे ट्रान्सफर होऊन त्या आल्या की काय भेटायला, म्हणून म्हटलं चला आपल्या गंमत करावी, म्हणून जस्ट एक गंमत करायची जागा आहे ही? नाही सॉरी गंमत करायची जागा आहे? नाही. भाव करून राहिला तुम्ही? सॉरी बँक आहे का शाळा आहे ही? सॉरी जरा भान ठेवा, कोण आलंय ते बघा. कोण आहे? इकडे या, यांना भेटा. बेटा म्हणजे गळ्यात नाही पडायची. गळ्यात नाही. हॅलो हॅलो हाय. हे पृथ्वी प्रताप आहेत. नाही नका ना. तसं नाही. हॅलो. आहेत. आणि हा आमच्या इथला स्टाफ आहे बुवा. नमस्कार. हा, हे आज आपल्या इथे फायर ड्रिल करणार आहेत. काय? फायर ड्रिल म्हणजे आग लागल्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी जे प्रात्यक्षिक केलं जातं बुवा, कसा करायचा बचाव, त्याला म्हणतात फायर ड्रिल. हा, आणि ते दाखवायला हे आलेले आहेत. Yes. हे अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत, Yes. मेन ब्रांच कडून आलेले आहेत. हा, यांचं नाव आहे पृथ्वी प्रताप. आणि ते जे आहेत ना, त्यांची ओळख नका. माझे सहकारी आहेत, एवढीच ओळख पुरे आहे त्यांना. बस. सर कशाला, आधीच मार्च एंड आहे सर, खरं तर. टार्गेटचं टेन्शन आहे, त्यात कशाला ही बॅद फायर ड्रिल वगैरे. व्याज? बरोबर सर. आणि ऍक्च्युली ना कस्टमर्सना कॉल करायची आमची हीच वेळ असते सर. आता कधी करणार ना आम्ही? आणि माझं काय म्हणणं आहे सर, मेन ब्रांचवाल्यांना असं कोणाला पण पाठवायला नका ना सांगा. हां. माझं काय म्हणणं आहे, त्यांना वाटल्यास खातेदारकांना पाठवायला सांगा. काय आपल्याकडे तसे पण लय अकाउंट ओपन केले नाही जात. हा, मी काय म्हणते सर, तुम्हाला जर एखादं अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मी इथे किंवा account- एखादी FD ओपन करू नाही, शकता सर. नाही. नाही तर मग याला बदल मी म्हणते इन्शुरन्स करायला काय काहीही गरज नाहीये मला याची. मी इथे अकाउंट उघडायला आलोय का, तर नाही. नाही. आणि इन्शुरन्सची गरज नाही, कारण कंपनी आम्हाला करून देते हा, इन्शुरन्स. हा. नाही. आणि FDs तर नकोच, कारण तितके पैसे नाहीयेत माझ्याकडे. नाही सर, 4 रुपये असतील ना तरी सुद्धा बचत करावी, आयुष्यात कायम बचत करावी. माझी आजी कायम सांगायची, बाळा 4 रुपये कमवावे, 3 रुपये खर्चावे, 1 रुपया रोजवावा. बँकेचं अॅन्युअल गॅदरिंग आहे. मग कशाला मला म्हातारी का करून दाखवताय? आणि मुळात मी कशासाठी आलोय? फायर ड्रिलसाठी. मेन ब्रांचकडून मला इथे पाठवलेलं आहे का, आग लागल्यानंतर काय करायचं किंवा आग लागू नये म्हणून काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे. मला सांगा, आग लागते कशी? तिला काय लागायला? आता माझं कसं आहे, मी आपली एखादी नवी कोरी साडी घेतली की माझ्या सासूच्या तळपायाची आग मस्तकात जाते. अरे. तिला काय होतंय, तळफळाट होतोय तिचा. त्याच्यासाठी तुला साडी घ्यावी लागते. मी नुसतं कुणाकडे असं बघितलं तरी आग लागते. बसा ना, काय थट्टा करताय? तसं नाही. बसा ना, काय थट्टा करताय? सॉरी सर, माझं कसं आहे तुम्हाला सांगते, म्हणजे मी ढोबळी मिरची खाली ना तरी पोटात आग लागते, भग 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 होत राहतं. काय गंमत चालू आहे? गंमत चालू आहे इथे? नाही आग तुम्हाला कुठे कुठे आग लागते आणि तुम्ही कुठे कुठे आग लावता, त्यासाठी नाही आले ते. बँकेत आग लागल्यानंतर काय करायचं ते सांगायला आलेले आहेत ना. एक्झॅक्टली. एवढ्या तळमळीने तो माणूस सांगतोय, तर ऐका ना बुवा. ऐका ना, Please. ऐका ना, ऐकतो आम्ही, ऐकायला पाहिजे. मुळात मी आपल्या भल्यासाठी आग आपल्या भल्यासाठी लागण्यासाठी. सांगता काय केलं पाहिजे? आपल्या भल्यासाठी आग जी आपल्या भल्यासाठी तुम्ही सांगा, अरे, काय केलं पाहिजे? ऐका म्हणजे थोबडं बंद ठेवा आणि कानाने ऐका. ऐक. नुसती बच करतात, यांच्यामुळे कस्टमर पण येत नाही हो. ते ऐकण्यासाठी मी आलोय का श्याम सर? नाही, नाही, सर, सर, मला सर. प्रात्यक्षिक दाखवायचं, मला ते दाखवू द्या. तर इशारे करायला सांगितले का? मग प्लीज त्यांच्याकडे लक्ष द्या ना. फार महत्वाची गोष्ट सांगणार आहे मी. आग जी लागते त्याच्या मागची प्रमुख कारण काय? काय म्हणजे समजा शॉर्ट सर्किटमुळे आग लागते, बरोबर? लागते. किंवा एखाद्या ज्वलनशील पदार्थाने अनावधानाने पेट घेतला तर आग लागते. Correct. शिवाय तुम्ही जे सिगारेट ओढता त्याची थोटकं तुम्ही अशीच न विझवता टाकता, त्याच्याने सुद्धा आग लागते. कोण सांगते? हा? कोण सांगते म्हणजे मीच सांगणार. अजून तुमच्या तोंडाकडे बघून कोणी पण सांगेल फकाफक सिगरेटी फुकता म्हणून. वर्ड बघा, पार निव्वळ दगडी कोळशासारखे काळे फुटका झाले. एक मिनिट. पहिली गोष्ट, मी सिगारेट ओढत नाही. आणि दुसरी गोष्ट, तुमचं माझ्या ओठांकडे का लक्ष आहे? ओ बाया, मला काय करायचं तुमच्या वाटांकडे बघून? बाया, मला काय हौस आहे. तुम्ही जेव्हा बोलायला जाता ना का आग कशी मत नाही, असं नका करू. ते तसेच बोलते हे अति होतंय. असं बोलता नाही ना,
असं असं बोलताना त्यांच्या हिरड्या काळ्या दिसतायत आणि ती होट पण काळ्या दिसतायत म्हणून बाकी बाय होट मी काय हाऊस आहे का मला तुमच्या होटाकडे हे अति होतंय. बाय मला काही घेणं देणं नाही. नाही एक लक्षात ठेवा, मी सिगारेट ओढत नाही. सांग काहीतरी महत्वाची गोष्ट सांगतोय मी इथे, तुम्ही ती प्लीज ऐका. येस येस तर आग ज्या गोष्टींमुळे लागतात त्या गोष्टी कुठल्या, ज्वलनशील पदार्थ जे आपण म्हणतो ते कुठले बरे? हे काडीपेटी करेक्ट गुल. करेक्ट, त्याचा गुल जो असतो गुल. ज्वलनशील पदार्थ. हा. करेक्ट करेक्ट, त्यात फॉस्फरस असतो. करेक्ट हो, करेक्ट. हो. त्याशिवाय कुठल्या? तर नेलपेंट रिमूव्हर. हो हो, तुम्ही बायका जे नेलपेंट वापरता, रिमूव्हर वापरता, त्याच्याने सुद्धा आग लागू शकते. होय काय? परत आपली लायटर 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 हा. त्याशिवाय मेणबत्ती नाही, मेणबत्ती ज्वलनशील नाही, ती पेटवल्यावर पेटते की नाही. अच्छा. ओ मॅडम, पेटवल्यानंतर तशा बऱ्याच गोष्टी पेटतात. तुमचा जो पलंग आहे ना त्याला पेटवलं तर त्याला बी आग लागून जाईल. हा. पलंगाला पेटवायला काडीपेटी कशाला हवी? मी आहे ना. अरे, बँकेत आहे तुम्ही. यासाठी आलोय का आपण इथे? नॉन व्हेज तर मारते. यासाठी आलोय का आपण अरे इथे? लक्षात आहे नाही, त्यांच्याकडे. sorry, मी काहीतरी महत्वाचं सांगतोय. सॉरी. हे बायकांचं आहे ना. नाही, नका सांगू मला बायकांचं काही. मी जे सांगतोय आगीचं ते ऐका. हा, हा. सर Please, सर ऐक. तुम्ही बोला सर बोल, बोल. पुन्हा करू नका तुम्ही नका करू, हा. ते. तर हे जे ज्वलनशील पदार्थ आहेत त्याच्यामुळे आग लागू शकते, पण कधी कधी काय होतं, आपण पूर्ण काळजी घेतो पण तरीही आग लागते. अशा वेळेस जर आग लागली तर तुम्ही काय कराल? मला माझं तर काही माहिती नाही पण बाया ही व्हिडिओ काढत बसते ती. म्हणजे तिला काही दिसलं ना का मोबाईल घेते व्हिडिओ काढी ती. लय फेडी तिला व्हिडिओ काढायचं. आग लागल्यानंतर तुम्ही हे सगळं करायचंच नाहीये, व्हिडिओ काढायचाच नाहीये. आग लागल्यानंतर तुम्ही सगळ्यात आधी विचार करायचा. अरे बाई, असं विचार करत बसलो आणि आग आली आणि आम्ही पेटलो तर बापरे. सर नाही नाही, विचार करायचा म्हणजे तिथे बसून न्यूटन सारखा आता सफरचंद पडल्यावर ग्रॅव्हिटीचा काय करू असा विचार नाही करायचा. विचार करायचा म्हणजे हा विचार करायचा की बाबा आता आग लागल्यानंतर याच्यातून बचावासाठी मी काय करायला हवं, बाहेर पडण्यासाठी मी काय करायला हवं, हे करायचं. कळलं? अच्छा. बरं बरं. सगळ्यात आधी जो काही एमर्जन्सी एक्झिट डोर आपल्याला दिसेल तिथून बाहेर पडायचं. कळलं? मला सांगा, या बँकेत एमर्जन्सी एक्झिट डोर कुठे आहे? हा काय हा हा हो हो. हा? अरे काय बोलताय तुम्ही? हा, तो मेन डोअर आहे, तिथून लोक येतात जातात. तो बघा, तो एमर्जन्सी एक्झिट डोर. हा म्हणजे हे आपत्कालीन स्थितीमध्ये बुवा हा, तिकडनं बाहेर. आपत्कालीन. बरोबर आहे. ए, ऐकलं का? मला कळलंय. कळलंय का काय तुला? काय कळलंय मला सांगा. एक मिनिट, म्हणजे आता माझी निघायची वेळ झाली तर मी अशी पर्स घेतली. हा, मी अशी बाहेर पडले, करून दाखव. बँकेतून बाहेर पडले, रिक्षा असे आग मारले, मागे वळून बघितलं, अगं बाई आग लागली. मी परत बँकेत आले आणि इमर्जन्सी डोअर मधून बाहेर गेले. शाबास. हा अरे तुम्ही बँकेतून बाहेर गेल्या होत्या ना आग लागल्यानंतर, परत आतमध्ये काय आल्या तुम्ही? तुम्ही बोललात ना इमर्जन्सी डोअर मधून बाहेर जा. अरे पण तुम्ही बाहेर होत्या ना ऑलरेडी. अच्छा, मग तिथून पण जाऊ शकतो? अरे देवा. नाही, तुम्ही एक काम करा, आग लागली ना, बाहेर असाल ना तुम्ही, आतमध्ये घुसा तुम्ही. त्याच्यानंतर मग तुम्हाला बाहेर काढायला यांचे 4-5 लोक लागतील. 4-5 नाही हो, 10-15 माणसं लागतील. हसताय काय? असायची नाही, लाज वाटायची गोष्ट आहे. सॉरी. बँकेला आग लागल्यानंतर तुम्ही जर बाहेर असाल ना तर ते बाहेर शिलगा. ओके. तिकडे चेटा, बँकेत नका येऊ. अच्छा. जळायचं आहे का तुम्हाला? नाही नाही सर. सर सॉरी पटकन तुम्ही संपवा सर. लक्षात घ्या, आपण आता फायर ड्रिल करणार आहोत. आपण एक महत्वाचं प्रात्यक्षिक इथे करणार आहोत. चल. समजा आग लागली आहे बँकला, तर एक अलार्म वाजेल, फायर अलार्म. तो अलार्म वाजल्यानंतर तुम्ही लगेच इथून ही जागा रिकामी करायची. म्हणजे काय करायचं, पळत जायचं पार्किंग मध्ये, ओके. 10 मिनिट तिथे थांबायचं आणि तिथून मग पुन्हा वरती यायचं. कळलं? पण आता इथे खोटी आग लागलेली आहे त्यामुळे परत यायचं. बरं. जेव्हा खरी आग लागेल तेव्हा पार्किंग मध्ये 10 मिनिट थांबलं आणि परत आगीत गेला असं करायचं नाही. कळलंय तुम्हाला? ओके, ओके. इथून निघायचं. आपण करूया हे करूया. प्रात्यक्षिक. जमेल सगळ्यांना? हो. एक काम करा, आपापल्या जागेवर बसा. हो. मी- सर तुम्ही सुद्धा please माझ्या या. केबिन Yes, yes. चालेल. आम्ही या बँकेत खातेधारक म्हणून आलेलो आहोत असं समजा. आम्ही इथे बसतो. हो. जगताप प्लीज. आणि लक्षात घ्या, आता कामात व्यग्र आहात तुम्ही आणि व्यग्र. अचानक आग लागणार आहे. मी 1, 2, 3 आणि आलाम असं म्हणीन, त्याच्यानंतर तुम्हाला पळायचंय. ओके, आपण सगळेच एक मिनिट सर. हा सर रेडी. आम्ही रेडी आहोत. हा. आम्ही रेडी आहोत. 1, 2, 3 तसे- आलाम. अरे पळा, 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 आग लागली, पळा, 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 आग लागली. बापरे. चल अलार्म वाजला. चल ती बँकेत चप्पल राहिली. चप्पल राहिली. चप्पल काय झालं? फोन राहिला. अगं, परत फोन एक मिनिट तुम्ही पटकन माझा मी बाळगेल पाठी बोलून आणते. एक मिनिट हे अर्धवट अगं, मी काय म्हणते, ऐक, ते पत्ते घ्यायचे विसरले. अगं बाई, हा, पत्ते. एक मिनिट, पत्ते घेतले तर 30 रुपये माझे कालचे अरे, राहिले. 30 रुपये देते तुला. लगेच 30 रुपये. ऐक ना, मी पटकन साडी बदलून येते, तुम्ही पुढे व्हा. सर, आग लागली अरे मला. थांबा, तिकडे थांबा तुम्ही. अरे थांबा, तिकडे चला, तिकडे चला. उचला ते.
आग लागली करताय. थांबा तिकडे, नुसता दांगडो लावलाय. आग लागली पळायचं. अरे तो अलार्म वाजल्या तुम्ही निघायला पाहिजे होतं ना. आम्ही तिकडे गेलो, पोहोचलो, पार्किंग मध्ये थांबलो, तरी तुम्ही दिसल्या नाही म्हणून परत आलो मी. हे काय निघतच होतो आम्ही. निघतच होतो का? एरवी तर आम्हाला खूप वेळ लागतो, आता तर आम्ही किती काय काय केली. हो का? सामान घेतलं पटापट. काय एवढी महत्वाची डबा कामं घेत चालू आहेत? होतो, पत्ते राहिले होते, म्हणलं बा पत्ते घे. नाही बँकेत पत्ते खेळता तुम्ही? पत्ते. हा बँका पत्ते खेळायचा अड्डा आहे का? नाही आणि तुम्ही तुम्ही साडी चेंज केली बँकेत? हा नाही मी करणार होते, फंक्शनला जायचं होतं, मग तिकडे कुठे बदलायचं ना, म्हणून मग इकडे बदलून जाणार होते असं. अरे पण आपल्या बँकेत चेंजिंग रूम आहे कुठे? लॉकर रूमच्या इथं. लॉकर रूम. हा, तिथंच. हे विशाखाने सांगितलंय मला, लॉकर रूम मध्ये आपण चेंज करू शकतो बा असं. लॉकर रूम मध्ये तुम्ही चेंज करता? हा. अरे बापरे, कुठला दलिंदर स्टाफ ठेवलाय मी माझ्या बँकेत. अरे बापरे. नाही हे सर आहेत ना, यांनी यांचं प्रात्यक्षिक दाखवलं ना, मी तुमच्याशी महत्वाच्या बोलणार आहे. बोला काय ना. करू फायनल एकदम? बोलूया. हा नका करू काय तुम्ही. करू? सर तुम्ही प्लीज सादर करता, सांगा तुम्ही प्रात्यक्षिक तुमच्या. नाही काही गरजच नाही. का? मी मेन ब्रांचला जाऊन सांगणार आहे हा की या बँकेला ना आग लागायलाच हवी. इथला स्टाफ जळून राख व्हायला हवा. हो, सर नका ना असं बोलू. मला भारी उत्सुकता आहे. आग लागल्यानंतर काय बातमी कानावर येते माझ्या, मला भारी असं उत्सुकता आहे. असं नाही, प्रात्यक्षिक दाखवा ना. आम्हाला वाचवायला आलात ना. वाचवायला आलात तुम्ही. तुम्ही जर नीट सहकार्य करणार असाल तर मी पुढचं प्रात्यक्षिक आम्ही करतो. करतो, सर. आम्ही करतो. आम्हाला वाचायचंय, अत्यंत जगायचंय. महत्वाचं प्रात्यक्षिक असणार आहे. हो. समजा तुमच्या समोर एखाद्या माणसाला आग लागली. समजा हे तुमचे सर आहेत, यांच्या शर्टाने अचानक पेट घेतला, हा. तर काय करायचं? काय? जगताप सर कापड द्या. असं एखादं जाड कापड घ्यायचं, ते ओलं करायचं आणि त्या माणसाच्या अवतीभोवती असं गुंडाळायचं. बर. अच्छा. का? का? कारण आग जी असते तिला ऑक्सिजन लागतं. ऑक्सिजन मिळाल्यानंतर आग फोपावते, ती फोपावू द्यायची नाही. बर. पण मग घोंगडी टाकायची आणि अशा थपटा मारायच्या, आग विझवायची. पण मग सर एक प्रश्न होता. पण मग ते जे डिओड्रंट आणलंय त्याचा काय वापर करायचा? त्याच्या ऑफिसला मार. अहो, काय टेस्ट कंट्रोल करताने. सर प्रश्न विचारते सर, असं भडकू नका हो. दिस इज रिडिक्युलस. ते डिओड्रंट नाहीये, दॅट इज फायर एक्सटिंग्विशर. हा ओके. नका म्हणू. नाही ते कसं वापरायचं ते मी नंतर सांगतो. आता तुम्ही मला बीजे सांगितलं तेवढं आम्ही करतो. प्लीज. ही गोंगडी समजा इथे पडलेली आहे. पण ओली असेल. ओली असेल असं समजूया. मी माझ्या केबिन तुम्ही तुमच्या केबिन मध्ये जा प्लीज. आणि आग आम्ही- लागलेली मला. आपापल्या जागेवर. ओके. आम्ही Correct. कामामध्ये व्यग्र आहात तुम्ही. व्यग्र आहोत. आणि तुमचे सर आतून ओरडत येतील आग लागली आग लागली. हा, त्याच्यानंतर तुम्ही काय करणार ते मला दाखवा. ओके सर. ओके सर. प्लीज येऊ का सर? या प्लीज या. 1 2 3. मॅडम तुमची ते अरे आग लागली. काय करायचंय? आधी तुझी टाकायची काय करायचंय? असं नाही मारायचंय. मारा ना. सर मी मेन ब्रांचला जाऊन सांगणार आहे. या बँकेला कधीच आग नाही लागली ना तर मी येऊन लावेन. असं नका बोलू सर. जाळीन तिघींना. सर असं नका बोलू. मला राख वारे सर नाही करायची मला फायर ड्रिल. सर 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 आम्ही चल. सर Yes. सॉरी सर. आता त्यांनी सांगितलं तेच केलं आम्ही. आय विल फायर यू. सर